श्री स्वामी समर्थ. मौनी अमावस्या. पितरांसाठी लावा एक दिवा, पितृ तृप्त होतील, आशीर्वाद देतील, प्रगती होईल. गरुड पुराणातील गुप्त उपाय. रविवारी करा हे एक काम, पितृ तृप्त होतीलच. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तुमच्या आयुष्यात सगळं काही असूनही मन अशांत आहे का? मेहनत करूनही यश हुलकावणी देत आहे का? घरात सतत कटकटी, आजारपण किंवा पैशाची चणचण भासते? मग सावधान. कदाचित तुमचे पितृ तुमच्यावर नाराज तर नाही ना? या रविवारी येत आहे अत्यंत दुर्मिळ अशी मौनी अमावस्या. ही साधी अमावस्या नाही. या दिवशी केलेला फक्त एक छोटासा उपाय तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकते. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गरुड पुराणात सांगितलेले असे काही गुप्त उपाय तोडगे सांगणार आहे, जे आजवर तुम्हाला कोणीही सांगितले नसतील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण व्हिडिओच्या मध्यभागी मी एक असा विशेष दिवा लावण्याची जागा सांगणार आहे, जिथे दिवा लावताच तुमच्या 7 पिढ्यांचा उद्धार होईल. पुढे जाण्यापूर्वी व्हिडिओला आत्ताच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलदेवतेचे नाव नक्की लिहा, किंवा श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. अमावस्या म्हटलं की अनेकांच्या मनात भीती असते, पण शास्त्रानुसार ही तिथी पितरांना समर्पित असते. त्यातही मौनी अमावस्या म्हणजे ऋषीमुनींचा जन्मदिवस. या दिवशी आपण आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवून जर अंतर्मनात डोकावलं तर आपल्याला ईश्वरी शक्तीचा अनुभव येतो. गरुड पुराणात असं म्हटलं आहे की ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष आहे त्यांच्यासाठी हा दिवस म्हणजे वरदान आहे. जर तुमचे पितृ तृप्त असतील तर तुम्हाला जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही किंवा कोणीही हरू शकत नाही. पण जर ते अतृप्त असतील तर सोन्याचं घर असलं तरी तिथे सुख नांदत नाही. आज आपण अशा काही खुणा बघणार आहोत ज्यावरून तुम्हाला समजेल की तुमचे पितृ तुमच्यावर प्रसन्न आहे की नाही. तुम्हाला माहीत आहे का, आपल्या घरातील एक विशिष्ट कोपरा असा असतो जिथे पितरांचा वास असतो. तो कोपरा कोणता हे मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगणार आहे. गरुड पुराणात पितरांच्या गतीबद्दल सविस्तर वर्णन आहे. जेव्हा आपण पितरांसाठी काही करतो तेव्हा ते थेट त्यांच्यापर्यंत कसं पोचतं. मित्रमैत्रिणींनो, या मौनी अमावस्येला मौन पाळून केलेलं दान हे अश्वमेध यज्ञासारखं फळ देतं. उपाय 1. पिंपळाच्या झाडाची सेवा. या दिवशी सकाळी आंघोळ झाल्यावर एका तांब्यामध्ये पाणी, थोडे काळे तीळ आणि कच्चे दूध घेऊन पिंपळाच्या झाडाला अर्पण करा. पिंपळाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असतो. तिथे प्रदक्षिणा घालताना मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप करा. यामुळे पितृदोषाची तीव्रता 70% कमी होते. दुसरा उपाय, मुक्या प्राण्यांची सेवा. गरुड पुराणात सांगितलं आहे की आपल्या पूर्वजांना तृप्त करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे गाईला चारा देणे किंवा कावळ्याला अन्न देणे. या रविवारी पहिली पोळी गाईसाठी काढा, त्यावर थोडं गूळ ठेवा. तुमची प्रगती कोणीही रोखू शकत नाही. आता आपण त्या मुख्य उपायाकडे वळणार आहोत, ज्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहे. तो एक दिवा जो तुमचं नशीब उजळेल. लक्ष देऊन ऐका. रविवारी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी म्हणजेच गोधुली वेळेला तुम्हाला एक मातीचा दिवा घराच्या एका कोपऱ्यात लावायचा आहे. एक मातीचा दिवा घ्यायचा आहे. त्यात तिळाचे तेल किंवा शुद्ध तूप टाका. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यातील वात. ही वात लांब असावी आणि तिचं तोंड दक्षिण दिशेला असावं. दक्षिण ही पितरांची दिशा मानली जाते. हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या नैऋत्य साऊथ वेस्ट कोपऱ्यात किंवा स्वयंपाकघरातील जिथे पाण्याचे स्थान, पिण्याचे पाणी आहे तिथे लावायचं आहे. तिथे दिवा लावताना हात जोडून म्हणा, हे पितृदेव, आम्ही चुका क्षमा केल्या असतील तर आम्हाला क्षमा कर. आमच्यावर तुमचा आशीर्वाद कायम ठेव. हा दिवा लावताना तुमच्या मनात
पूर्ण श्रद्धा हवी. ज्या क्षणी तुम्ही हा दिवा लावाल त्या क्षणी तुम्हाला एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवेल. अनेकांना प्रश्न पडतो की प्रगती का थांबली आहे. गरुड पुराणात एक विशेष उल्लेख आहे. ज्या घरात पूर्वजांचे स्मरण केले जात नाही तिथे लक्ष्मी कधीच स्थिर राहत नाही. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरात पैसा टिकत नाही तर या अमावस्येला घरात थोडं कापूर जाळा आणि त्याचा धूर संपूर्ण घरभर दाखवा. यामुळे घरातील नकारात्मकता निघून जाईल. आणखीन एक गुप्त गोष्ट सांगते, ऐका. या दिवशी जर तुम्ही शक्य असेल तर गरुड पुराणातील 10वे अध्याय वाचला किंवा ऐकला तर तुमच्या कुटुंबातील अडकलेली कामं मार्गी लागतील. हे शास्त्रोक्त सत्य आहे जे पिढ्यानपिढ्या चालत आहे. तर भाविकांनो, ही मौनी अमावस्या तुमच्या आयुष्यात सुखाचे दिवस घेऊन येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. लक्षात ठेवा, शास्त्र आणि श्रद्धा यांची जेव्हा सांगड घातली जाते तेव्हा चमत्कार घडतात. आज मी सांगितलेले हे उपाय पूर्ण विश्वासाने करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला काही शंका असली तर विचारा. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. जाता जाता व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या पुण्याचं फळ मिळेल. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की दाबा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, सकारात्मक रहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.